चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारं सुवर्ण स्मृती उद्यान पहिला टप्पा याचं लोकार्पण आज आम्ही केलं। यासोबत 30 वर्षासाठी चाळीसगाव शहराला 142 कोटी 42 लक्ष रुपयाची योजना व त्यासोबत 4 नवीन वितरिका टाकी पाण्याच्या टाकी यांचं देखील भूमिपूजन आम्ही केलं। 10 ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आम्ही ते पुढच्या वर्षी पूर्ण करणार आहोत। त्या दोन्ही योजनांचं आज आम्ही लोकार्पण आणि भूमिपूजन केलं। एकत्रित आपण या ठिकाणी विरोधकांना एक आव्हान देखील केलेलं आहे की आगामी काळात होऊ घडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर विरोधक या ठिकाणी विकास करायचं आश्वासन जनतेला देत असेल तर मी त्यांना जाहीर पाठिंबा देईन। जर विकासाच्या मुद्द्यावर चाळीसगावकर कुणीही पक्ष नेतृत्व जबाबदारी घेऊन लढत असेल, विकासासोबत मी आहे, विकासाला माझा पाठिंबा आहे आणि अशी जबाबदारी घेणारं नेतृत्व कुणीही करत असेल त्याला माझा जाहीर पाठिंबा असेल। परंतु विकास आणि भावना या एकत्र करून राजकारण होत नसतं। 1.5 लाख लोकांचं असलेलं शहर, या शहरांच्या मनातलं काय स्वप्न आहे हे देखील आपण एकदा तपासलं पाहिजे। विकासाच्या नावाच्या अजेंडाने हे आम्ही इलेक्शन लढणार आहोत। दादा, आज या ठिकाणी रोहित पवार आले होते, त्यांनी आपल्यावर आणि गिरीश महाजनवर टीका केलेली आहे की आपण शिंदेच्या ज्या ठिकाणी शिंदेचे आमदार आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचं खच्चीकरण करत आहात, त्यांना संपवण्याचं काम करत आहात। रोहित पवारांना ती सुपारी आम्हीच दिली, ती बोलायची। रोहित पवार माझाच माणूस आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।